आता आपण मेट्रोने चाललोय रिव्हर क्रूजला, म्हणजे जी आयफिल टॉवरकडची रिव्हर क्रूज, तिथे आपण चाललोय. आता आपण मेट्रोने ट्रोकाडेहो या स्टेशनला उतरलोय आणि इथून साधारण 10 मिनिटं आपल्याला वॉक करायला लागणार आहे. पण आता असा हा फील घेणार आहोत, हा एक्सपिरियन्स करणार आहोत आपण. ट्रोकाडेहोचा हा फोटो स्टॉप आहे, म्हणजे इथून आपल्याला खूपच छान अँगलने इथून आपल्याला टॉवर दिसतोय. आपण आता एंट्री करतोय क्रूज मध्ये. आता रात्रीचे 10 वाजलेत आणि आता हा टॉवरच्या लाईट आता ब्लिंक करणार आहे एक्झॅक्ट 10 वाजता. तर आपण कॅमेरा तर तिथे ठेवूया. आपला कॅमेरा रेडी आहे लाईट ब्लिंक होणार ते बघायसाठी. 2 मिनिटातच आता लाईट तिथे तर ब्लिंक होणार आणि इथे आपल्याला दिसतंय हे ब्लिंकिंग चालू झालंय. आणि मी ही रात्री 10ची शेवटची क्रूज घेतली आणि आता एक्झॅक्ट 10 वाजता हे इथे ब्लिंकिंग स्टार्ट झालंय. वाव, काय दिसतंय एकदम मस्त. म्हणजे स्पेशली मी क्रूज ह्याच्यासाठीच घेतली होती की मला क्रूज मधून हे ब्लिंकिंग बघायचं होतं. आणि टोटल हे 5 मिनिटासाठी आता हे ब्लिंकिंग कंटिन्यूस चालू राहणार आहे. खूपच छान दिसतंय, खूपच मस्त एकदम. या रिव्हर क्रूजवर जर्मन, स्पॅनिश, पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्लिश, हिंदी, अरेबिक, इटालियन, रशियन, पोलिश, डच, चायनीज, जापनीज, कोरियन ह्या 14 लँग्वेजेसमध्ये ऑडिओ गाईड असतं. क्रूजचा टाईम सकाळी 10 ते 10 आहे आणि ह्याचं तिकीट ॲडल्टसाठी 18 युरो आहे.
इंग्लिश मूवी अंडर पॅरिस जी नेटफ्लिक्सवर नुकतीच रिलीज झाली आहे ती ह्या सीन रिव्हरवर शूट केली आहे. इथे आपल्याला दिसते आहे लुव्रे म्युझियम. आपण ह्याचा सुद्धा व्हिडिओ कव्हर केलाय, त्याची सुद्धा तुम्हाला मी लिंक इथे देते, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. प्रत्येक ब्रिज आला की पब्लिक असं ओरडायचं. इथे आपल्याला दिसतं हे नॉटरडेम कॅथेड्रल आहे. 2019 मध्ये याला आग लागलेली आणि त्यात खूप डॅमेज झालं, त्यामुळे 5 वर्ष हे बंद ठेवावं लागलं. डिसेंबर 2024 पर्यंत रिओपन करायचा ह्यांचा प्लॅन आहे.
आता आपण ही जी क्रूज घेतली ही रात्री 10ची म्हणजे शेवटची क्रूज होती, ती क्रूज आपण घेतली आहे. पण इथे काळोखात ॲक्च्युली खूपच जास्त काळोख आहे, त्याच्यामुळे आपल्याला नीटसं दिसत नाही आहे. तर मी तर तुम्हाला असंच सांगेन की जर तुम्ही येत असाल आणि तुमच्याकडे थोडा वेळ असेल तर तुम्ही एकाच दिवसात म्हणजे साधारण संध्याकाळ होताना आणि जेव्हा रात्रीच्या त्या लाईट ब्लिंक होतात तेव्हाचा जो टायमिंग आहे त्यावेळेची तुम्ही क्रूज निवडा. आणि लकीली माझ्या हातात टाईम आहे, त्यामुळे मी उद्या सकाळीसुद्धा येणार आहे आणि डे टूरची ही क्रूज पुन्हा करणार आहे. त्याचासुद्धा व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करणार आहे, तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आपण रिव्हर क्रूज जी स्टार्ट केली तेव्हासुद्धा ब्लिंकिंग चालू झालेलं आणि आपण आता उतरलो आहे रिव्हर क्रूजमधून आणि आता हे ब्लिंकिंग त्याच टाईमला चालू झालं आहे. म्हणजे एक्झॅक्ट 1 तासाची क्रूज होती आणि 1 तासाने हे ब्लिंकिंग बरोबर चालू झालं आहे. आजचा हा रिव्हर क्रूजचा मी मुद्दाम नाईट व्ह्यूसाठी हा टाईम चूज केला होता. मी खूप एन्जॉय केलं. आय होप तुम्हाला सुद्धा माझा आजचा हा व्हिडिओ खूप आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू सो मच. बाय बाय.